दिल्लीला जाताना सुनेत्रा पवार यांच्या विमानात बिघाड झालाय। या घडीची महत्त्वाची बातमी। सीएमआर कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड आहे। दिल्लीला जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार 45 मिनिटं थांबून आहेत। मुंबई विमानतळावर 45 मिनिटं थांबून राहण्याची वेळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। सुनेत्रा पवार यांचा दिल्लीला जाताना सीएमआर कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त हे समोर येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना 45 मिनिटं एअरपोर्टवर थांबण्याची वेळ आलेली आहे। विमानतळावर मुंबई विमानतळावर 45 मिनिटं राज्याच्या उपमुख्यमंत्री थांबून आहेत। अधिक जाणून घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अपडेट? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात ज्यावेळी काल त्या दिल्लीला रवाना होत होत्या त्यावेळी संध्याकाळी आपण पाहतोय की अचानक त्यांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खळबळजनक जी माहिती आहे ती आता समोर येत आहे। कारण विमानतळावरती जवळपास त्यांना 45 मिनिटं जे आहे ते थांबून राहावं लागलं होतं आणि मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे। खरं तर विमानतळावरती काही काळ चिंतेचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। सुदैवानं उडाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे असं देखील कळत आहे। हे विमान जर आपण पाहिलं तर संध्याकाळी 5 वाजता उडान घेणार होतं, परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते रात्री 7 वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी रवाना झाले होते। आणि आपण पाहतोय की या चार्टर्ड विमानात सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। सध्या जर आपण पाहतोय की अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीच्या विमानाच्या सुरक्षेत बाबतीत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि पवार कुटुंबाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची देखील मागणी केलेली असताना मात्र अशा पद्धतीचं म्हणजे विमान प्रवासातील सुरक्षेचे बाबतीत जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचा बिघाड होणं आणि ते देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीला जात असताना मात्र याची आता माहिती देखील पक्षाच्या वतीनं घेतली जात आहे। निश्चितच काय नेमका बिघाड झाला होता याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत नाहीये, पण तांत्रिक बिघाड झाला असल्याची देखील माहिती मिळत आहे। लागली मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।